बोलो मार्तंड महाराज की जय। मार्तंड महाराज की जय। गुरुदेव गुरुदेव। भीती आणि हाव माणसाला सहज जाळ्यात अडकवतात। हे बघ, तू जर तिची इच्छा पूर्ण केलीस तर तुझी इच्छा पूर्ण होईल। गुरुदेव गुरुदेव। तिची इच्छा की तुझी हाव? केशव दादा, अरे केशव दादा नको, काय करू मी? तुझी माफी मागते सोहळा। केशव दादा, मी तुझ्या पाया पडते, तुझं काही नको करू। तू जसं म्हणशील तसं मी करेन। हे बघ, त्याचं काही अजून बरं वाईट व्हायला नको ना, तर आत्ताच्या आता माझ्यासोबत बाहेर चाल। हो, तू जसं म्हणशील तसं करते, पण यांना नको काय करू। स्वामी, यांच्याशी माझं काय ऋणानुबंध आहेत माहिती नाही, पण यांच्यासाठी जीव तुटतोय। आता यांची काळजी तुम्हीच घ्या। केशव दादा, केशव दादा, चल, केशव दादा, माझं ऐक तरी। मला फळ कळत नाहीये ना। ए, चल म्हणलं निमटपणे। हा असा पास का झाला? हा कसला संकेत आहे का? स्वामी, काय सांगू पाहताय तुम्ही? सदा मार्तंड, तुझ्या डोक्यात सदा अंकदा हेच विचार असतात। तुला धन मिळवायचंय ना, आणि ते मिळवण्यासाठी म्हणून तू अशा कृत्यार असतोस। भीती विकतोस आणि श्रद्धेचा व्यापार करतोस। याच्यासारख्यांना काही गोष्टी हव्या असतात ज्या यांच्या नशिबातच नसतात, पण तू त्यांच्या हव्यासाचा गैरफायदा घेतोस। हव्यास माणसाला आंधळ करतो, आणि त्यांच्या आंधळेपणाचा व्यापार करणारे सर्वात धूर्त असतात। जिथे इच्छा मर्यादे पलीकडे जाते तिथे विवेक मरतो, आणि विवेक मेला की माणूस स्वतःच्या विनाशाचं कारण बनतो। हरिप्रियाला कुठल्याही भूतानी झपाटलेलं नाही। ते भूत काल्पनिक आहे, यांनी निर्माण केलेलं। तुझ्या भीतीपोटी याला दागिने हवेत, याच्या हव्यासाला तू भरी पडू नकोस। देव कधी भीतीतून काम करत नाही, तो सत्यातून प्रकट होतो। जिथे अंधश्रद्धा असते तिथे शोषण जन्म घेतं, आणि जिथे जागृती असते तिथे मुक्ती मिळते। लोभाला अंत नसतो रे मार्तंड, पण सत्य एकदाच पुरेसं असतं, आणि ते जेव्हा प्रकट होतं ना तेव्हा सगळं उघड करतं। देवाकडे जाण्याचा मार्ग कधीच विकत मिळत नाही, तो श्रद्धेने आणि प्रामाणिकपणाने मिळतो। ज्याचं स्वतःवर नियंत्रण नाही तो दुसऱ्यावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो।
पण लक्षात ठेव, सत्य उशिरा येतं, पण येतं तेव्हा सगळं उघड करतं. स्वामी, तुम्ही माझा कितीही अपप्रचार केला तरी लोकांचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. विचारा, या अधिकाराला विचारा, याचा तुमच्यावर विश्वास आहे का ते? नाही, माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही. त्या हरिप्रियाचं देवाशी लग्न लावून देणाऱ्या वेडाला बळ देणारे तुम्ही, तुमच्यावरती कोण विश्वास ठेवेल? तुम्ही चुकीचेच आहात. सुंदरा, मी मगाशी म्हणालो होतो ना, ती हीच कच्ची मडकी. तुम्ही मूर्खांच्या नंदनवनातच जगा, जिथे खोटं खरं ठरवलं जातं आणि खरं खोटं. जिथे अंधश्रद्धेला श्रद्धा समजलं जातं आणि फसवणुकीला उपाय. पण एक लक्षात ठेवा, भ्रमात जगणं सोपं असतं, पण सत्य टाळणं कठीण. जे विधिलिखित आहे ते घडणारच. नियतीला फसवता येत नाही, ती फक्त थोडा वेळ शांत राहते. कच्चं मडकं स्वतःला पक्क समजतं, पण पहिल्याच आघातात तुटतं. पण खोटं टिकायला वेळच मिळत नाही. ज्यांनी सत्य स्वीकारलं तो वाचतो, आणि ज्यांनी अहंकार धरला तो तुटतो. निवड तुमची आहे, भ्रमात राहायचं की सत्याला सामोरं जायचं. शक्यच नाही. हरिप्रियाचं लग्न अधिकाऱ्याशीच होणार आणि ते लग्न मी लावून देणार. अडवून दाखवाच. हे म्हणजे काजव्यानं सूर्याला आव्हान देण्यासारखं आहे. मार्तंडा, तुम्ही जे शक्तीला आव्हान देताय ना, ती नष्ट होणारी नाहीये, तर सत्य उलगडणारी आहे. अहंकाराला वाटतं आपण जिंकलो, पण प्रत्यक्षात तो स्वतःचा पराभव लिहितो. ऐका माझं, स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. चुकीच्या मार्गावर वेगानं धावणं म्हणजे गंतव्य लवकर गाठणं नाही, तर स्वतःचा विनाश लवकर ओढवून घेण्यासारखं आहे. अहो, देव शिक्षा देण्याआधी ना इशारा देतो. स्वामी देवही तुम्हाला संधी देत आहेत चुका सुधारण्याची, योग्य मार्गावर येण्याची. त्या संधीचं सोनं करा, कारण संधी ही परत परत मिळत नाही, पण त्याचे परिणाम ते कायम राहतात. आज वाकाल तर वाचाल, तास उभे राहाल तर बुडाल. तुला तुझा गुरु इतका मोठा वाटतो ना, मग त्यांना माझं आव्हान स्वीकारायला सांग. स्वामी देवांना आव्हानाची गरज नाही. ते जे ठरवतात ते घडतं. एका मुलीचं विठ्ठलाशी लग्न कसं शक्य आहे? स्वामी देव अशक्य ते शक्य करतात आणि करतील. अशक्य ते शक्य ना? हा व्यंकट, अशक्य ते शक्य करता ना, मग हे वेगळं करून दाखवा.
मूर्खा, तुला हेच माहित नाही की पांढऱ्या रंगात सगळे रंग दडलेले असतात आणि काळ्यामध्ये कुठलाच नाही. शुद्धतेत सत्यता असते, काळ्या रंगात फक्त अंधार. पाहिलं, स्वामी देवांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. आणि हरिप्रियाच्या बाबतीतही हेच होईल. काळ्या रंगातून कुठलाच रंग वेगळा करता येत नाही. एकदा का तो निवडला की तोच वाट्याला येतो. तसंच वाईटाच्या वाट्यालाही वाईटच येणार. शाणे व्हा, कारण परिणाम टाळता येत नाहीत. मार्तंड महाराज, हरिप्रिया येतच असेल. लवकर, वेळ निघून चालली आहे. रमावहिनी मला कुठं घेऊन निघालाय? केशवदा, आई! हरिप्रिया, शांत उभी राहा. केशव नको रे असं करू. केशव अरे उघडा रे दात. अरे असं नका करू रे. केशवदा, काय चाललंय? हे सगळं तुझ्यासाठी सुरू आहे हरिप्रिया. रमा नको ग असं करू. केशव केशवदा, हे सगळं काय चाललंय? ए, हिला वर्तुळात बसवा. मी वर्तुळात बसणार नाही. हे सगळं खोट आहे. त्याला तू तरी समजून घेणार आहे. आई सांग ना, आई. कट्याने चल, नाही तर आईना असंच कोंडून ठेवू उपाशी आणि तापाशी. रमावहिनी ऐकून घ्या ना. रमावहिनी मी तुमच्या पाया पडते. रमावहिनी नको. रमावहिनी, आई सांग ना ग यांना. आई, रमावहिनी नका असं करू. अजून अधिकारी दागिने घेऊन आला नाही. वेळ वेळ निघून चालला विधीचा. विधीची तयारी करा. हो पण दागिने, अधिकारी अजून दागिने घेऊन नाही आला. महाराज, दागिने. हे दागिने आपण हरिप्रियाला घालू. ही तिची इच्छा नाही, ही त्या बाईची इच्छा आहे. तिची इच्छा पूर्ण झाली की आत्मा मुक्त होईल. आणि ह्या चिता त्या बाईच. एक एक दागिना चढवायचा आणि चिता पेटवायची. वादळापूर्वीची शांतता अधिक गडद होत जाते. वेगळं असलेलं बांधलं की शक्ती वाढते आणि बंधन योग्य असेल तर आधार बनतो. जोडणं आणि तोडणं हाच तर खेळ आहे खरा जगाचा. जेव्हा देव बांधतो तेव्हा ते कधीच कोणीच तोडू शकत नाही. जिथे अंधार वाढतो तिथे प्रकाशाची तयारी सुरू होते. एक एक इच्छा जळून जाईल आणि आत्मा मुक्त होणार. हो 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 हो, तेच सांगितलं ना मी. माझ्या अंगात कोणतेही भूत नाहीये. हे सगळं थोतांड आहे, थोतांड. तुम्ही असं करू नका. माझ्या बाबतीत स्वामींनी जे ठरवले ना
तेच होणार. नाही होणार, नाही होणार. आता हा माझ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. मी तुझं लग्न अधिकाऱ्याशी लावून देणार आणि स्वामींना नमवणार. अहंकाराला सत्य नाही दिसत, स्वतःचं वर्चस्व दिसत. हिच्या डोळ्यावर झापड आहे ना, ते झापड काढा. ए मूर्ख मुली, तुझं थोबाड बंद कर. पाहिलं अधिकारी साहेब, तिच्या अंगातलं भूत किती बेशिरा माहितीये. मार्तंड महाराज, तुम्ही हिचं काय ऐकू नका. तुम्ही विधीला सुरुवात करा. मुकट्याने गबस, तर आईंचे हाल हाल करू. सांगतात ते कर. रमा, हे घे. एक एक दागिना घाल तिला. रमाबाईने अहो हे सगळं खोट आहे. रमाबाईने नका असं करू. दादा रमाबाईने केशव दादा, अरे हे सगळं खोट आहे. हे सगळं थोतांड आहे. तुम्हाला का कळत नाहीये? आई सांग ना ग यांना. केशव नको रे तिला त्रास देऊ. स्वामी स्वामी वाचवा. स्वामी माझा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. स्वामी तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्हीच सत्य आहे, तुम्हीच विश्वास आहे. स्वामी काहीतरी करा. स्वामी स्वामी मला वाचवा. स्वामी स्वामी जिथं माणूस हार मानतो तिथे श्रद्धा उभी राहते. स्वामी काहीतरी करा. स्वामी श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. एक एक काठी वेगळी असेल तर ती तुटते, पण एकत्र बांधल्या की शक्ती बनते. जोडणं हा धर्म आहे तर तोडणं हा अधर्म आहे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्माला उभं राहावंच लागतं. ही केवळ लाकडं नाहीत, तर नाती आहेत, ती आता जोडली जाणार आहेत. देव जेव्हा बांधतो तेव्हा ते बंधन नसतं, तर ती नियती असते. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, ए! समर्थ गप्प बस. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, शांत बस म्हणतोय ना. स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल, शांत बस. श्री हरी विठ्ठल, शांत बस. श्री हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, केशवीला सांग शांत बसायला. समर्थ विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, विधी चालू आहे. गप्प बस. श्री हरी विठ्ठल, ए, गप्प बस म्हटलं ना. समर्थ विठ्ठल, शांत बस. केशव, केशवीला शांत कर. हिला शांत कर. समर्थ विठ्ठल, ए!